दक्षिण मुंबईतल्या गिरगावच्या राजाची विसर्जन मिरवणूक जोशात सुरू झाली आहे। मल्हार मार्तंड रूपातील 22 फूट उंच आणि 4.5 टनाची शाडूच्या मातीची मूर्ती आहे। ढोल ताशाच्या गजरात उत्साहाच्या अखंड झऱ्यात नाचत सुरू असलेल्या या निकटवारी लेन इथल्या गिरगावच्या राजाच्या मिरवणुकीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। गिरगावच्या राजाची ही भव्य मूर्ती जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। 22 फुटाची शाडूच्या मातीची ही मूर्ती आहे। जय मल्हार रूपातील ही मूर्ती जी आहे, खंडोबाच्या रूपातली मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि बाप्पाची विसर्जन मिरवणुकीला जी आहे सुरुवात झालेली आहे। कार्यकर्त्यांचा उत्साह जो आहे तो आपण या ठिकाणी पाहू शकतो। मोठ्या गाजत वाजत जी आहे बाप्पाची मिरवणूक जी आहे ती या ठिकाणी निघालेली आहे। ढोल ताशाच्या गजरामध्ये बाप्पाची ही सगळी विसर्जन मिरवणूक जी आहे पुढे पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते। गिरणगावातल्या या सगळ्या विसर्जन मिरवणुका ज्या आहेत त्या खास असतात आणि खास करून गिरगावच्या राजाची विसर्जन मिरवणूक जी आहे ती आपल्याला या ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण असलेली पाहायला मिळते। कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह आणि जल्लोष जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। नेमका कशा पद्धतीने ही मिरवणूक पुढे जाणार आहे या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत मंडळाचे पदाधिकारी आहेत, त्यांच्यासोबत बातचीत करूया। काय सांगाल, एक भव्य मिरवणूक पाहायला मिळते, नेमका मार्ग कसा असणार आहे? गिरगावच्या राजाचं हे 88 वर्ष आहे आणि या वर्षी हा राजा मार्तंड मल्हारीच्या स्वरूपात आलेला आहे। ही जी विसर्जनाची परिक्रमा आहे, हा जो गिरगावचा राजा या गिरगावाची पूर्ण परिक्रमा करून चौपाटीवर प्रस्थान दुसऱ्या दिवशी सकाळी 4 वाजता करणार आहे। ही शाडूच्या मातीची मूर्ती असल्यामुळे याला पाण्याची भरती लागते, त्यामुळे हे दुसऱ्या दिवशी प्रातःकाली 4 वाजताचं विसर्जन होतं। हा राजा पूर्ण प्रजेचा असल्यामुळे हा पूर्ण गिरगावची परिक्रमा करून आपल्या चौपाटीवर दरवर्षी प्रस्थान प्रातःकाली 4 वाजता करतो। धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट रवी चव्हाणसह देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।